नमस्कार मंडळी, सुप्रभात. सर्वप्रथम आपले सगळ्यांचे आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपल्याला सगळ्यांना भोगीच्या व मकर संक्रांत 2025च्या हार्दिक शुभेच्छा. ह्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांत 2025 संदर्भात पुण्यकाल म्हणजेच पर्वकाल किती वाजता सुरुवात होऊन किती वाजता संपणार आहे, संक्रांतीचे फल देखील सांगणार आहे. संक्रांतीचे वाहन, उपवाहन, वस्त्र कोणते धारण केले आहे, टिळा कुठला लावलेला आहे, पुष्प कोणते धारण केले आहे, भक्षण काय करीत आहे, हातात आयुध कोणती घेतले आहेत, जाती कोणती आहे, वय किती आहे संक्रांतीचे, भूषणार्थ कोणते रत्न धारण केले आहे, कंचुकी कुठली घातली आहे, वारनाम कुठले आहे, संक्रांतीची गमन दिशा कोणती असून अवलोकन काय करीत आहे आणि तिचे मुख कुठल्या बाजूला आहे, ही सर्व माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. सर्वप्रथम संक्रांतीचे फल सांगतो. प्रारंभी गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदयी जसा अंधकाराचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होईल. अशा श्री गजाननाचे स्मरण करून सूर्यादी नवग्रह ब्रह्मा, विष्णू, महेश यांना वंदन करून मकर संक्रांतीचे फल मी बापट गुरुजी तुम्हाला सांगतो. या दिवशी तिळमिश्रित पाण्याने स्नान करावे, तिळाचे उटणे अंगाला लावावे, तिळ होम करावा, तिळमिश्रित पाणी प्राशन करावे, तिळ भक्षण करावेत आणि तिळाचे दान द्यावे. अशा प्रकारे 6 प्रकारे तिळाचा उपयोग केला असता तुम्हाला उत्तम आरोग्य देखील लाभेल. विक्रम संवत 2081 शके 1946 पौष कृष्ण प्रतिपदा पुनर्वसू नक्षत्रात विष्कंभ योग सुरू असताना बालवकरणावर ही संक्रांत आलेली आहे. दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:55 सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. या मकर संक्रांतीचा पुण्यकाल, ज्याला पर्वकाल हे देखील संबोधन आहे, सकाळी 8:55 संध्याकाळी 4:55 आहे. ही मकर संक्रांती बालवकरणावर होत असून तिचे वाहन वाघ आहे व उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्त्र तिने परिधान केलेले असून हातात गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला असून वयाने कुमारी असून आसनस्थ म्हणजे बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. दूध प्राशन करत असून तिची जाती सर्प आहे. भूषणार्थ मोती हे रत्न धारण केलेले आहे. वारनाव, संक्रांतीचे वारनाव आणि नक्षत्रनाव हे महोदरी हे आहे. सामुदाय मुहूर्त 45 असून पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे. आता संक्रांतीच्या पर्वकालात शक्यतो कठोर विषय, कटू शब्द, अपशब्द बोलू नयेत, वृक्ष आणि गवत तोडू नयेत, कामविषय सेवन करू नये. तसेच संक्रांती पर्वकालामध्ये तुम्हाला जमेल तसे तुमच्या ऐपतीनुसार एखादे नवे भांडे, गाईला अन्नदान, गरजवंताला भुकेलेला अन्नदान, तीळ भरलेले भांडे दान, लोकरीचे वस्त्रदान, तूप, सोने, भूमी, गाई, कपडे इत्यादी आपापल्या ऐपतीनुसार गरजवंत व सत्पात्री ब्राह्मणाला व गरिबांना दान द्यावीत. आता मकर संक्रांतीच्या वेळीस नेमकं आपल्या हिंदू सणांच्या वेळी चुकीच्या अफवा पसरवल्या जातात, तरी कुणी त्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अशा अफवा पसरवण्यास येऊ नयेत ही मी तुम्हाला विनंती करतो. आता मकर संक्रांतीचे जन्मनक्षत्रावरून म्हणजे तुमचे जे जन्मनक्षत्र आहे त्याच्यावरून तुम्हाला कोणते फल मिळणार आहे ते वधित करतो. आद्रा, पुनर्वसू, पुष्य हे नक्षत्र ज्यांचं आहे त्यांना प्रवास योग संभवतो. आश्लेषा, मेघा आणि पूर्वा तसेच उत्तरा, फाल्गुनी, हस्त आणि चित्रा ही नक्षत्र ज्यांची आहेत त्यांना भोग म्हणजे सुखप्राप्ती होणार आहे. स्वाती, विशाखा आणि अनुराधा नक्षत्र असणाऱ्यांना व्यथा म्हणजे दुःख प्राप्त होणार आहे. तसेच ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण आणि धनिष्ठा ही नक्षत्र ज्यांची आहेत त्यांना वस्त्रलाभ संभवतो. ज्यांचे जन्मनक्षत्र शततारका, पूर्वा भाद्रपदा आणि उत्तरा भाद्रपदा आहे त्यांना हानी म्हणजे नुकसान संभवते. तेव्हा त्यांनी आर्थिक व्यवहार करताना देखील शेअर मार्केटसारख्या गोष्टींपासून दूर राहावे. ज्यांचे जन्मनक्षत्र रेवती, अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी आणि मृगा आहे त्यांना धनलाभ संभवतो. तेव्हा अशा जन्मनक्षत्र असणाऱ्या जातकांनी योग्य ठिकाणी गुंतवणूक करून धनलाभ प्राप्त करून घ्यावा. हे होते मकर संक्रांतीचे फल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.